की कोंबडी वडी खावं, असं वाटतं प्रॉन्स थाली खावी, असं वाटतं की पापलेट थाली खावी. ते कन्फ्यूज आहे, अजून तर कन्फ्यूज आहे. मटण थाळी आणि मटण थाळीचा बादशाह, सुरमई थाळीची सुरमई, खेकडा कसं आहे टेस्टला? हाय गाइस, मैं हूँ शशांक मैं हूँ करिश्मा और हम आपका स्वागत कर रहे हैं. या मुंबईकर यूट्यूब चॅनल पर. तो गाइस, आज हम लोग आए हैं लालबाग में. म्हणजेच आम्ही आज आलो आहोत लालबाग मध्ये माझघर या मालवणी कोकणी रेस्टॉरंट मध्ये, ते पण आमच्या फ्रेंड सोबत. सध्या ते बिझी आहेत बोलण्यामध्ये. मी त्यांचं इंट्रोडक्शन पुढे करतो. आम्ही सध्या वेटिंग मध्ये आहे तिथे. आणि हे पाठी आमचं आहे माझघर तर रेस्टॉरंट बोला, किचन बोला, त्या कोकणी रेस्टॉरंट बोला, हॉटेल बोला, काही बोला, ते आहे. तसं लालबागमधील हे माझघर किचन चिंचपोकळी ते करी रोड स्टेशन पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, जे गणेश गल्लीमध्ये पडतं आणि संध्याकाळी 7:30ला ओपन होतं. म्हणून इथे लवकर यायचं, कारण इथे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस आहे. या आउटलेट व्यतिरिक्त बाजूला अजून एक आउटलेट आहे. इथे जागा कमी पडल्यास तिकडे शिफ्ट करतात. चला तर मग आता आज जाऊया. ॲक्च्युली माझघर किचनचं हेडक्वार्टर ठाण्यामध्ये आहे. लालबागमध्ये नुकतेच 3 वर्ष झाले यांनी इथे सुरू केलं आहे. चला तर मग आज जाऊया. इथे आल्या तुम्हाला एक सुंदरसं इंटिरियर पाहायला भेटतं विथ मराठी म्युझिक, जे कोकणातल्या घरासारखं आहे. कारण माझघर किचनची मेन USP म्हणजे ओळखच कोकणमधल्या घराची आणि जेवणाची आहे. त्यामुळे इथे तुम्हाला हे सर्व पाहायला भेटतं. कौलारू घरे, लाकडी खिडक्या, दरवाजे, जुन्या काळातले लॅम्प्स, हाताने बनवलेल्या टोपल्या ज्या कोळी लोकांच्या घरात असतात, तसेच बोट आणि वल्लव जे कोळी लोक मासेमारी करण्यासाठी घेऊन जातात. इथून किचनमध्ये जाण्याचा मार्ग आहे, पण आपण तिकडे जाणार नाही. पण इथे तुम्हाला किचनमधली जुनी भांडी आणि ग्लास वगैरे दिसतील, जी इथे पाणी सर्व करण्यासाठी आजही यूज करतात. आणि इथे काम करणाऱ्या लोकांसाठी पारंपरिक असा ड्रेस कोड देखील आहे. कोणत्याही रेस्टॉरंट किंवा किचनमध्ये गेलं की मेनू कार्ड त्याची ओळख असते. यांनी मेनू कार्डला खणाच्या साडीचं डेकोरेशन केलं आहे, जे युनिक आणि खूप अट्रॅक्टिव्ह आहे. चला तर आपण मेनू कार्डमध्ये पाहूया की काय काय आपल्याला पाहायला मिळेल. पान पलटलं की तुम्हाला इकडे माझघरबद्दलची माहिती दिसेल, ज्याच्यामध्ये त्यांनी काय काय ते लिहिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला इथे स्टार्टर्सचे आयटम दिसतील, ज्यामध्ये सी फूड म्हणजेच मच्छी, परत चिकन आणि मटनचे काही पदार्थ आहेत. तसेच व्हेजमध्ये देखील काही पदार्थ आहेत. पण इथे श्रावण महिन्यामध्ये स्पेशल व्हेज थाळी मिळते, जी श्रावण स्पेशल असते. पण या किचनची मेन USP तर कोकणी मालवणी पद्धतीची सी फूड, फिश, चिकन, मटन थाळी आहे. जसं की सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोलंबी थाळी, खेकडा थाळी, चिकन थाळी, मटन थाळी, तसंच सुकं चिकन, मटन मसाला, चिकन मसाला, खेकडा रस्सा, सुरमई रस्सा हे सर्व मिळतं. व थाळीमध्ये कोंबडी वडे, भाकरी, चपाती, भात आणि कोकण स्पेशल सोलकढी देखील मिळते. तर चला आपण ऑर्डर करून खाऊया. जरा ग्रुपबद्दल सांगा. मेरे ऑफिस के फ्रेंड है सब. माय फ्रेंड बेस्टी संकेत, ये अपना कल्याण का दोस्त कौस्तुभ, और ये हमारी प्लॅनिंग की क्वीन सुचिता. अजून तरी काही डिसाईड झालं नाही आहे, पण स्पेशली माझ्या मते तरी करिश्मा कदाचित पॉपलेट किंवा सुरमई थाळी खाईल आणि बाकी जर अजून वेगवेगळ्या प्रकारची थाळी काय बघू. आता प्रत्येकजण काय काय ऑर्डर करतं त्या हिशोबाने खाऊया आपण. तू काय खाणार आहे? तू तर स्वतःचं डिसाईड झालं ते तर सांग. असं वाटतं की कोंबडी वडी खावं, असं वाटतं प्रॉन्स थाली खावी, असं वाटतं की पापलेट थाली खावी, असं वाटतं की मला फेवरेट ऑल टाईम कोंबडी थाली खावी. आता बघते, कन्फ्यूज आहे, अजून तर कन्फ्यूज आहे. बघू तुला काय खावंसं वाटतं? मी सरप्राईज देईल काय खायचं ते. ओके, मला काय सजेशन देशील? खेकडा थाली खावं. ओके, आमच्यात एक व्हेज आहे. ते सुचिता, तू व्हेज का खाते? सुचिता ब्राह्मण असल्यामुळे व्हेज खाते. तिच्यासाठी
ठेचा पनीर आम्ही ऑर्डर करतो स्टार्टर. हे आहे कोळंबी ठेचा फ्राय. त्याच्यामध्ये ना गार्लिक आहे आणि पीनट्स म्हणजे शेंगदाणे वगैरे आहेत आणि ठेचा आहे. चला तर ही कोळंबी टेस्ट करून पाहूया. सॉरी, व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारा आवाज येत असेल आमचा सर्वांचा आणि आजूबाजूचा, पण इथला माहोलच असा आहे त्यामुळे सॉरी. मग आता करिश्मा आपल्याला कोळंबी टेस्ट करून सांगेल कशी झाली आहे. कसं आहे टेस्टला? थोडं गोड आहे, थोडं आंबट आहे, थोडं तिखट आहे. मस्त टेस्ट आहे आणि फ्रेश आहे. आणि तू त्याच्या विरुद्ध दुसरीकडे जाऊन खाल्लंच नाही तर मग तुला तर आत्ता जस्ट आलं साई. कशा लेट का आला? अच्छा अच्छा ओके. हा आमचा मित्र साई रिकामे. हा इटेलचा बॉस आहे. बॉस द लीडर आमचा लीडर आहे. त्याच्याशिवाय आम्ही काय काम करू शकत नाही. आमचा लीडर आहे. नेटेटिव्ह दहात बनणार पण नाही. आमचा लीडर आहे. आणि करिश्माबद्दल सांग ना. करिश्मा ही आमची खूप चांगली सांगायला तेवढं कमीच आहे करिश्माबद्दल. ही आमची खूप चांगली मैत्रीण आहे. खूप हेल्प करते मला म्हणजे सर्वांच खूप हेल्प करते. मी सगळ्यांचा दुश्मन आहे. ओके. या दोघांचा 36चा आकडा आहे. दोघं एकमेकांना बघून घेत नाहीत. हे बघ लुक दिला बघ, लुक दिला. वर्सेस कौस्तुभ. हा सगळ्यांचं खायला सगळ्यांकडून घेऊन येतो. बॅगमधून ड्रॉवरमधून पण. आणि एवढी कौस्तुभचा ती हिच्यासोबत पण 36चा आकडा आहे. ही अश्विनी शिंदे वांगणकर. तेच आम्ही आले. ती, मी म्हणजे काम करते का? काम खूप करते. चिकन सुका कौसूची दुश्मन आहे ती. हे काय हे घे चिकन. चिकन सुक्का. तिकडनं सुरुवात हे मी पण खाणार सगळेच खाणार आहे. अश्विनी तिकडनं सुरुवात कर. हे एक पीस घ्या रे. एक मिनिट. अश्विनीला 2 पीस. चिकन सुक्का आलं आणि करिश्माच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याच्यामुळे तोंडाला पाणी सुटत असतं नेहमी. हाजमोला खूप आवडतं. अजून तिला बिस्किटं खूप आवडतात खायला. त्यानंतर तिला सकाळची नाश्ता आणते काय ब्रेड ते पण तिला खूप आवडतं. आणि ती खूप हेल्पफुल आहे. खूप चांगली मुलगी आहे. ती माझी बेस्टी आहे. हां हे पनीर आहे. अरे वरचं हे सेमच आहे. ते घे ना. हा चमचा कुठे झाला वरचा? गायब झाला तो चमचा होतो. बस तोंडाला किती पाणी सुटलं बघा करिश्माच्या. हे बघायची व्हिडिओ आणि पनीर ठेचा. बोलली म्हणून ती मागवा करू. आम्ही खाणार नॉनव्हेज चिकन. मगासपासून तोंडाला पाणी सुटलेलं चिकन आता करिश्मा खाईल. हा चिकनमधला पिंजऱ्याचा एक पीस आहे. कसं आहे टेस्ट? कडक. घरच्या जेवणासारखी टेस्ट आहे. ठसके लागले असतील त्याला. व्हेजिटेरियन लोकांसाठी देखील इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. आता सुचिता आपल्याला पनीर ठेचा ट्राय करून सांगेल कसं झालंय. पनीर थाळी आली. काय बोलते पुढे तरी सुचितासाठी व्हेज थाळी मागवली आहे जी आहे पनीर कोल्हापुरी व्हेज थाळी. आलू मेथी, आलू मेथी, वरण, पनीर, पनीरची भाजी, राईस, वडे, श्रीखंड, कांदा, लोणचं, लिंबू, पापड. लोणचं पण आहे. सुरमई थाळीची सुरमई सुरमई लवर. सुरमई लवर सेम सुरमईसारखी दिसते. चिकन, मटन थाळी, हो आणि मटन थाळीचा बादशाह सूप. मटन थाळीचा बादशाह आहे तो. चिकन थाळी, सुरमई थाली. हो सुरमई ही सुरमई थाली आहे.
सुरमई लवरसाठी. सुरमई लवरसाठी. आणि सेम सुरमईसारखी दिसते बघा. नीट बघा ती सुरमई आहे आणि जो चेहरा बघा सेम सुरमई आहे. तर कौस्तुभकडे आहे मटन थाळी आणि इकडे साई खातोय चिकन थाळी. ही आहे संकेतची खेकडा थाळी. खेकडासारखा उड्या मारत असतो. खेकडासारखा उड्या मारत असतो. संकेतची खेकडा थाळी मागवली आहे, त्यात त्याने भाकरी घेतली आहेत, वडे नाही घेतले, तर सर्वांनी वडे घेतलेत म्हणून. ही आहे प्रॉन्स थाळी. ही प्रॉन्स थाळी आहे जी माझ्यासाठी आली आहे, ज्यामध्ये आता काय काय आहे ते करिश्मा सांगेल आपल्याला. याच्यामध्ये वडे, हे कोळंबी मसाला, हे आहे करंदी मसाला, करंदी आहे ना. हा आहे मच्छीचा साग, कांदा, लिंबू, सोलकढी, भात, कोळंबी फ्राय, सोलकढी. करिश्माला जरा पण भूक आवरत नाही, त्यामुळे तिने लगेच खायला सुरू केलेली आहे माझी प्रॉन्स थाळी आणि तिला आवडली देखील आहे. आता आपल्याला साई चिकन मसाला वड्यासोबत ट्राय करून सांगणार आहे कसा झाला आहे करून. चिकन थाळी आहे ना. आणि कोणाच एक खेकडा थाळी विथ वडे. ही आली करिश्माची खेकडा थाळी. माय फेवरेट खेकडा. पहिले मी कोलंबी मसाला ट्राय करतो. सर्व जे घरी बनवतात ना त्याची चिकन मसाला ट्राय करतो. आज माझ्या घरी खेकडे हा क्रॅब मसाला. कारण की हे मला काय ना माझं जेवण 11:30 वाजता असतं. हे माझं म्हणजे मी जेवणार म्हणजे जिरणार पण खाणार. एकदम जबरदस्त जेवण आहे. घरातल्या जेवणाची टेस्ट येते. घरच्या खेकड्याची टेस्ट येते. साईचे खूप खूप आभार. कारण त्यांनी आम्हाला लोकेशन दाखवली. ह्याबद्दल पण आम्हाला त्याने त्याच्याबद्दल पण नाही घरच्या म्हणजे एक असले हॉटेल आहे ते पण दाखवलं होतं. आता हे पण जे हॉटेल दाखवलं आहे हे साई दाखवलं आहे. हो साईने. थँक्यू. थँक्यू एकदम थँक्यू. कोलंबी मसाला, प्रॉन्स मसाला, आता सर्वजण जेवत आहेत. जेवण झाल्यावर भेटूया आता. तर काहीच आमचं ना माझघरमध्ये सर्व जेवण वगैरे झालेलं आहे. तर जेवण कसं होतं? तर आम्ही आता व्हिडिओला ही व्हिडिओ तुम्ही माझघरची पाहून कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माय बेस्टी. मोठ्याने बोल, मोठ्याने बोल. आम्ही व्यवस्थित ऍक्टिंग नाही केलेलं आहे. जीप केवढी तरी बाहेर काढली आहे त्याने. हाय खेकडा लेवर. लवर. हे घरी ते असं केलंच ना तसं करणं पण. फक्त दोन्ही हाताने आंबे मला खाऊन दे. असं नुसतं खाण्यावरच भर असते. ही उभी आहे काय? ती सगळी पॅनमध्ये होती. किती खोकते.